तर वांद्रे परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींवर हल्ले होत आहेत। सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला, तर बाबा सिद्दीकींची त्यांच्याच कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि आता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला। 14 जानेवारीला शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा काही घुसखोरांनी प्रयत्न केल्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही तुम्हाला दाखवलंय। पोलीस जर रात्रीची गस्त घालत असते तर कदाचित शाहरुखच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारा चोर पोलिसांच्या हाती लागला असता। मात्र रेकी करणारे जोमात आणि पोलिसांची गस्त कोमात असंच म्हणावं लागेल, कारण ही 3 दृश्य आपण पाहतोय। 14 एप्रिलला सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला, 12 ऑक्टोबरला राजकीय नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि आता 16 जानेवारीला सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आला। याच निमित्ताने एक महत्त्वाची अपडेट समोर आली, ती म्हणजे अभिनेता शाहरुख खानच्या घराची देखील रेकी करण्यात आली। खरं तर वांद्रे पश्चिम मध्ये हे सगळे महत्त्वाचे व्हीआयपी लोक राहत असतात, अनेक सेलिब्रिटी देखील या परिसरामध्ये राहतात आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला ही जी दृश्य दाखवतो ती शाहरुख खानच्या मन्नतच्या परिसरातली ही दृश्य आहे। मन्नत हे त्याच्या घराचं नाव आहे आणि त्या घराच्या परिसरातली दृश्य आहेत। त्याच्या घराच्या परिसरामध्ये जो व्यक्ती रेकी करतोय तो रेकी करणारा व्यक्ती लोकशाही मराठी तुम्हाला या दृश्यांच्या माध्यमातून दाखवतोय। त्याच्या घराच्या जवळचा सीसीटीव्ही आमच्या हाती लागलाय आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुम्ही ही दृश्य आपण पाहतोय। तर अज्ञात व्यक्तीनं घरामध्ये शिरण्याचा, कंपाऊंड मधून आतमध्ये शिरण्याचा, जाळी तोडण्याचा प्रयत्न देखील केला आहे आणि हा व्यक्ती आम्ही तुम्हाला दाखवतोय। शाहरुख खानच्या घराची रेकी आणि त्याचा सीसीटीव्ही जो समोर आलाय आणि तोच सीसीटीव्ही आपण पाहतोय। शाहरुख खानच्या घराची रेकी करण्याचा हा सगळा प्रकार आणि पोलिसांनी देखील आता या अनुषंगाने तपास सुरू केलाय की शाहरुख खानच्या घराची रेकी करणारा, शाहरुख खानच्या मन्नतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारा आणि सैफ अली खानवर हल्ला करणारा एकच आरोपी आहे का, या अनुषंगाने देखील आता मुंबई पोलीस तपास करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।